जागतीत जाऊ दे, ते खड्ड्यात जाऊ दे, ते थोडं बाजू सोडा. शेतकऱ्याशिवाय दुसरा कोण आहे? आमदार असला तरी शेतकरीचे, खासदार असला तरी शेतकरीचे, मंत्री असला तरी शेतकरीचे, कारखान्याचा मालक असला तरी शेतकरीचे, पोलीस असला तरी शेतकरीचे, तहसीलदार असला तरी शेतकरी, मास्तर असला तरी शेतकरीचे, डॉक्टर शेतकरीचे. इथं शेतकरी या राज्यात कोण नाही. आणि मग तुमचा बाप ज्यावेळेस शेती कसतो आणि तुम्हाला नोकऱ्याला लावतो त्यावेळेस तुमच्या बापाचीच कर्जमाफी करा म्हणून वच्चे वैध बसलेत, त्यांच्यासाठी रस्त्यावर येत नाहीत काय तुम्ही? सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं. पण पुन्हाच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो आणि राज्यातल्या 14 करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष तेवढे एका जागेवर लवकर बसा. तब्येत खराब होत चालली त्यांची. आणि एक वार ठरवून द्या, एक तारीख ठरवून द्या. त्या दिवशी शांततेत पुरं राज्य बंद. इकडची गाडी सुद्धा इकडे जाऊ देत नाहीत, चाक सुद्धा हलून देत नाहीत आम्ही. जर चाक बी हलवून दिलं ना चायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच नाही, एक बी हलवून देत नाही त्याकडे त्याकडे. फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या, कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं. नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत मायाने आहेत लय ओळखीचे, एकाला फोन लावा, मी लावला असते सगळ्याला, या इकडं आपल्याला असं असं ठरायचं. एक नाही ओळखीत त्याने म्हणावं मला नाही लावला मग मी नसतो जात, कारण ते आमच्यात बी आहे तुमच्यात बी असं ना असं म्हणतोय बरं का मी, आहे का नाही मला नाही माहीत. आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच नाही बोलू लागेल. त्यामुळे एक सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं, एक तातडीचे बैठक बोलवावं आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा, नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार. एक दिवसासाठी नाही, पूर्ण राज्यच बंद. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद. एक डेडलाईन देऊन टाका. राज्य कसं बंद होत नाही भाऊ, आम्ही तुमच्या मागे, तुम्ही काळजीच करू नका. आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणारं पोरगं नाही. तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे. हां, मी गप्पा आणतो निघून जातो नाही. एकदा बोललो ना बोललो, 1 इंचसुद्धा तुमच्या पाठीमागून मागं सरकणार नाही, 1 इंचसुद्धा. फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा. आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. मी कायम सोबत आहे शेतकऱ्याचं पोरगं म्हणून कायम. फक्त आम्हाला सांगावं लागतं. आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही? तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही. मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो. शिव प्रश्न शेतकऱ्याचा, इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही कोणच्याच. इथं कोणत्या जातीचा असला तरी तो शेतकरी, तो आपला बाप आहे आणि बाप जागला पाहिजे. सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात ह्यात, त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो. आणि आपल्या दोघाचे सगळ्यात जास्त आले विदर्भ आणि मराठवाडा, सगळ्यात जास्त. थोडेसे एक ते दीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा आहे, पालघरचा पलीकडचा काही, तिकडचा काही भाग आहे, गडचिरोलीपर्यंत. नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची. आणि मराठवाड्याला आणि विदर्भाने जर एखादी बार ठरलं तर काय अडचण आहे रे? मायला आपले नाते एकामेका संघ आहेत. आणि मग एकदा विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं, आयला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या पुढे जायची टप्पर आहे कोणाची? म्हणून आपले माणसं सांभाळायचं शिका. बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा. जर का त्यांच्या जीविताला काय धोका झाला रे बाबा, मनोज जारंगे तर रस्त्यावर आहेच. मग गोट्याच घेऊन असतो. पुन्हा सुट्टी नाही. पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा, ही विनंती करतो. आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या. उपोषण करून नेहमी खूप हाल होतात. आणि थांबतो. धन्यवाद.